आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। अंबरनाथ तालुक्यातील ढवळेपाडा या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत 6 महिन्यांपूर्वी तयार झाली आहे। मात्र केवळ राजकीय नेत्यांकडून या इमारतीला उद्घाटनाची प्रतीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांना जुन्याच वर्गखोल्यांमध्ये धडे गिरवावे लागतात। या वर्गखोल्यांचे पत्रे तुटलेले आहेत। या पत्र्यामधून पावसाचं पाणी गळतं आणि त्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडतं। मात्र प्रशासनाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही। ढवळेपाडा भागात 20 लाख रुपये खर्चून जिल्हा परिषदेची ही शाळा बांधण्यात आली। मात्र शाळेची इमारत कधीच तयार झाली आहे। त्यात विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षापासून धडे गिरवता येतील असं वाटलं होतं। मात्र केवळ पुढाऱ्यांकडून या शाळेच्या उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर पडतोय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना नव्या शाळेच्या इमारतीमध्ये स्थलांतरित केलं जात नाही। कलेक्टर साहेबांना आणि जी आपली व्यवस्था आहे, शासकीय व्यवस्था, त्यांना मेल टाकून याच्या संदर्भात संपूर्ण माहिती दिली असता 28 तारखेच्या मेलवर 30 तारखेला इथे शाळा नियोजन समितीची बैठक लावली। मुख्य तक्रारदार मी असून मला बोलवण्यात आलं नाही, म्हणजे जाणीवपूर्वक डावलण्यात आलं। ते बोलवलं की नाही हा मुद्दा दुय्यम आहे, पण त्या शाळेचं उद्घाटन अद्याप नाही आहे। किती महिन्यांचा डिले झाला आहे? 2022-23ची योजना, तर 10 महिने किंवा 12 महिन्याचा कालावधी असेल। मग ते 2025 संपायला आला तरी पण का ओपन नाही आहे, हा मुख्य मुद्दा। लाईटचं कनेक्शन नव्हतं, जिल्हाधिकारी साहेबांना मेल गेल्यानंतर आता ते करून द्यायला तयार झाले आहेत। हे स्वखर्चाने करायचं असतं तर मग तेव्हाच दिलं असतं ना। या शाळेच्या इमारतीमध्ये काही कामं शिल्लक आहेत। शिवाय पावसाळा असल्यानं इमारतीच्या शाळेवर नाव टाकण्यास विलंब झाल्यानं विद्यार्थ्यांचं स्थलांतरण रखडलं होतं। सोमवारी या शाळेच्या नव्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचं स्थलांतरण केलं जाईल असं स्पष्टीकरण प्रभारी सरपंच अश्विनी केवणे यांनी दिलंय। त्या मीटिंगमध्ये पालक वर्ग आणि ठाण्यावरून इंजिनियर आलेले, तेव्हा ते 3 तारखेपर्यंत काम पूर्ण करणार आहेत आणि सोमवारी उद्घाटन होणार आहे शाळेचा। तेव्हा शाळा तिकडे शिफ्ट केली जाईल सोमवारी। शाळेचं कामकाज कधी पूर्ण झालेलं आहे? त्या बरेच दिवस झाले शाळा पूर्ण झालेली आहे। तरी किती, काय 1 महिना, 2 महिने, 3 महिने, किती महिन्यांपूर्वी झालं? आता तेवढं नाही मला माहिती कधी पूर्ण झालं आहे, पण पूर्ण झालेलं आहे। अच्छा, फक्त नाव टाकायचं आणि फिटिंग त्यामध्ये नव्हती तरी सुद्धा देता येतं, स्वतःच्या खर्चाने करून द्यायला लावले बस। उद्घाटनाला इतका उशीर का लागतोय? ते नाव टाकलेलं नव्हतं त्यामुळे उद्घाटन उशिरा केलं ना ते। अच्छा, नाव टाकायला एवढा उशीर लागलेला? पाऊस पडत होता। अच्छा, पावसामुळे। हा सगळा भोंगळ कारभार गावकरी जयेश केवणे यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिला। पत्रव्यवहार करून त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला या संदर्भात माहिती दिली। मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात आहे। दरम्यान ढवळेपाडा या ग्रुप ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाची सत्ता आहे। साहजिकच शिवसेनेच्या मोठ्या नेत्याकडून या शाळेच्या इमारतीचं उद्घाटन होईल। मात्र अशा प्रकारे केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हे पुढारी आणि नेते सर्वसामान्यांबरोबरच आता विद्यार्थ्यांना देखील आपल्या श्रेयवादाच्या राजकारणात सोडत नसतील तर हे राजकारणी कोणत्या थराला जाऊन पोचलेत याचं हे बोलकं उदाहरण आहे असंच म्हणावं लागेल। पब्लिक मीडिया, ब्युरो रिपोर्ट।